अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडाली आहे। मुख्य आरोपी अद्याप फरार असल्यामुळे व्यापाऱ्यांचा संताप अनावर झाला असून पोलीस प्रशासनाला थेट सवाल करण्यात आले आहेत। फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या फसवणुकीत व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र ठरलेल्या तारखेनंतर आरोपींचे मोबाईल फोन बंद झाले आणि व्यवहार थांबले। या प्रकरणी अलका सुनील अग्रवाल आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल यांच्यासह 4 जणांविरुद्ध 4 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज पोलिसांनी अटक केलेल्या एका सह आरोपीला चौकशीसाठी बाजार समितीत आणलं असता संतप्त व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली। मुख्य आरोपींना अटक का नाही असा सवाल करत पोलिसांना धारेवर धरलं। गेल्या काही दिवसांपूर्वी अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने अडत्यांची व शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणामध्ये अकोला आर्थिक गुन्हा शाखा पोलिसांनी एका आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे। मात्र आज त्या आरोपीला मूर्तिजापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नेमके काय सुरू आहे आणि इतर आरोपी जे आहेत त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नसल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी अडत व्यापारी असतील अथवा शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोशही व्यक्त करण्यात आलेला होता। माझ्या सोबत आहेत तपास अधिकारी जे आहेत अनिल जुंबळे साहेब, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय नेमका या तपासात सांगाल। जवळपास कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा आपण एकाच आरोपीचा शोध लावलेला आहे। यामध्ये आरोपी आणि जो आरोपी अरेस्ट आहे त्याचे आई आणि वडील दोघे विरुद्ध आहेत आणि ते सध्या फरार आहे। या आरोपीचा PCR घेतलेला आहे। याच्या म्हणण्याप्रमाणे APMCच्या शिवारामध्ये 22 ते 25 लाख रुपयाचं सोयाबीन आहे, परंतु प्रत्यक्षात बघता त्याच्यात खूप सारी माती आहे। त्यामुळे ते माती वेगळी करून आज ओरिजिनल सोयाबीन किती निघते आणि ते जप्त करून मान्य कोर्टाच्या आदेशाने त्याला हरास करून लोकांचे पैसे कोर्टाच्या माध्यमातून देण्यात येतील। साहेब, काय आरोपींकडून ज्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणखीन काही गुन्ह्यांची कबुली केली आहे? नाही, अजून काही गुन्ह्याची कबुली केलेली नाही आहे। त्याच्या विरोधात असे कुठलेही गुन्हे मिळून आलेले नाही आहेत, हाच गुन्हा आहे। परंतु बोललं जातं की यापूर्वी पण दर्यापूर असेल म्हणजे अमरावतीच्या दर्यापूरमध्ये त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल नाही, माझ्या माहितीप्रमाणे असे कुठलेही गुन्हे दाखल नाही आहेत त्याच्याकडे। गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला मूर्तिजापूरला आरोपीला आणण्यात आलं होतं त्याच दिवशी अडत व्यापारी असतील किंवा शेतकरी यांच्या वतीने मोठं आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला होता इतर आरोपींना अटक न केल्यामुळे। नाही, इतर असं काही आरोपींना अटक केली नाही असं नाही आहे। परवाला आम्ही अकोट वगैरे जाऊन आलो, सर्व सोर्स लावलेले आहेत की ते कुठे गेलेले आहेत। मेन जो आरोपी आहे तो आपल्याकडे अरेस्ट आहे। जे व्यवहार केलेले आहेत, जे सोयाबीन विकत घेतलेलं आहे, जे विकलेलं आहे ते 100% याच आरोपीकडून आपल्याला मिळते आहे। या प्रकरणात अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे चेक बाउन्स झाले। काही अडत्यांनी बँकांकडून कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे दिले होते। आता बाजार समितीतील रक्कम अडकली असल्यामुळे कर्जफेडीचा मोठा प्रश्न उभा राहिलाय। व्यापाऱ्यांची मागणी आहे की फरार आरोपींच्या मालमत्ता तात्काळ जप्त करून त्यातून नुकसान भरपाई द्यावी। तपास सुरू आहे या आश्वासनाला 1.5 महिना उलटूनही कारवाई न झाल्याने नाराजी वाढली आहे। मुख्य आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास बाजार समिती बंद ठेवत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी आणि शेतकरी वर्गाने दिलाय। आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चर्चा आपण केली, आपण आज आरोपीला मार्केटमध्ये आणण्यात आलं होतं आणि तपास अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा पण केली। काय निष्कर्ष त्याच्यातून निष्कर्ष असा लागला मला वाटते की याला जो आरोपीला जो 7 दिवसाचा जो PCR घेतला होता पोलीस कार्यालयाने समजा कोर्टाच्या मार्फत, पण या PCR मध्ये मला नाही वाटत की त्यानं त्याच्यावर त्याच्यापासून की जबराईनं PCR जो म्हणतो आपण त्याला त्याच्यापासून जे झालेला जो अपराध आहे किंवा त्याचा झालेला जो पैसा आहे त्याची शहानिशा करून जे माहिती गोळा करणं, चौकशी अहवाल करणं, त्याच्यात मला असमाधान वाटत आहे। एकंदरीतच मग आपण आपल्या मतावर ठाम आहात। ज्या प्रकारे आपण आंदोलनाचा इशारा दिला होता, उपोषणाचा इशारा दिला होता, मार्केट बंद ठेवण्याचा इशारा दिला होता। हो, ते जे मुख्य आरोपी आहे, आम्ही जे त्या दिवशी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की जे मुख्य आरोपी आहे अलका सुनील अग्रवाल आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, हे जोपर्यंत 2 आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही। कारण की PCR मध्ये तिला साधी दिल्यावर साधा त्या आरोपीचा ॲड्रेस त्यांना अटक करू शकत नाही प्रशासन।
पोलीस प्रशासनावर जोपर्यंत अलका सुनील अग्रवाल यांना अटक होत नाही तोपर्यंत विश्वास नसल्याचं सांगितलं जातं. काय सांगाल दादा, आज पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते, आरोपीलाही दाखल करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी काही आपल्यासोबत चर्चा पण केलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली आपली? नाही, त्यांनी सांगितलं की समजा आम्ही तपास करून राहिलो, पण जे 2 मुख्य आरोपी आहेत अलका सुनील अग्रवाल यांना ताबडतोब त्यांनी अटक करावी आणि सुनील ब्रिजमाल अग्रवाल यांना पण ते म्हणतात तुम्ही ॲड्रेस सांगा. काय काय उत्तर देण्यात आलं त्यांच्याकडून? ते सांगत आहेत की बा तुम्ही सांगा कुठं आहेत काय आहेत, तर आम्ही कसं सांगणार. पोलिसांकडून जर पाहायला गेलं तर उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं सांगितलं जात आहे. आणखीन माझ्यासोबत काही आहे. काय सांगाल दादा, समाधानकारक उत्तर पोलिसांकडून मिळालेलं? समाधानकारक उत्तर तर सध्या नाही मिळालेलं आहे, कारण की ज्या प्रकारे पोलिसांचं हे चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्या प्रकारे ज्यामध्ये एवढी प्रोग्रेस पाहिजे होती तेवढी प्रोग्रेस नाही आहे. जे 3 आरोपी आहेत, मुख्य आरोपी अलका सुनील अग्रवाल आणि सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, हे 2 अजूनही अटक केलेली नाही आहे. त्यांनी आज रोजी बाजार समितीला जे मुख्य आरोपी नसून तोच केवल अग्रवाल आलेला आहे, त्यांनी जो माल घेतला होता त्याला चाळणी करून जो माल त्यांना इथं ठेवला होता, त्याचं म्हणणं असं होतं की हा 25 लाखाचा माल आहे माझा इथं. पण पोलिसांनी स्वतः इथं येऊन निरीक्षण केलं असतं, त्यांना कळलं की माल हा एवढा लाखाचा नाही आहे, मातीच आहे सर्व मालामध्ये. तर आज रोजी पोलिसांचं म्हणणं असं होतं की तो माल चाळणी करून त्याची हराशी करून त्याला आपण चांगले भाव देऊन आपल्या दलालांना त्या पैसे मिळाले पाहिजे. या हेतूनुसार मी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की बा याची चाळणी करून काही फायदा नाही. जो माल चाळणीचा करण्यालायक आहे तो माल चाळणी करू आणि जो माल नाही आहे चाळणी करण्यालायक तो नाही करायचा, त्याची डायरेक्ट हराशी करायची. आणि हराशी करताना बाजार समितीचे सचिव राहतील, दलाल लोक राहतील आणि काही अधिकारी लोक राहतील. त्यावेळी आम्ही पत्रकार लोकांना पण बोलवू, जेणेकरून मग सर्वांच्या समोर त्या मालाची एकंदरीत त्यांनी जे सांगितलं की ह्या मालाचा हराशी झाल्यानंतर एक कोर्टाचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठेतरी त्या मालाला हात लावता येणार नाही. तर ह्या जे अट आहे ही मान्य आहे का सगळ्या अडत्यांना? आता ते अट तर कोर्टाची मान्य करावंच लागेल अडतदारांना, कारण की कोर्टाचा आदेश आहे आणि आपल्याजवळ माल सध्या आपल्या बाजार समितीमध्ये आहे, म्हणजे तो आपल्याच ताब्यात आहे. जे अडतदार आहे तिथं त्यांच्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे ते मान्य करावं लागेल त्यांना. उर्वरित रकमेचं आता ते पोलीस म्हणतात की त्यांची जे समजा आहे प्रॉपर्टी वगैरे त्याच्यावर थोडा वेळ लागेल. पण एकंदरीतच पाहायला जर गेलं तर 1,85,00,000 रुपयांचा हा भ्रष्टाचार होता. कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी अडत व्यापारी असतील अथवा शेतकरी यांचंही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती आणि यामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारे तोडगा काढलेला आहे त्यावर अडत व्यापारी असमाधान असल्याचं व्यक्त केलं जात आहे. प्रतीक पुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.